पीठ मिक्स केलेली. हे बघा, आज आपण पराठे बनवणार आहोत, साधे आणि सिंपल. तर या पराठ्यामध्ये बघा आपण बेसन, बाजरी आणि मेथी आणि कोथिंबीरचे पराठे, मेथी आणि कोथिंबीरची भाजी मिक्स करून याचे आज आपण पराठे बनवणार आहोत. तर चला, आज आपण हे पराठे कसे बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हे पीठ आपण 3 पीठ करून मिक्स केलेलं आहे. गव्हाचं थोडं, बाजरीचं थोडं आणि याचं बेसन पीठ थोडं, तसे 3 पीठ मिक्स करून आणि त्याच्यात मेथीची भाजी आणि कोथिंबीर मेथीची भाजी मिक्स करून असे पराठे आता आपण तयार करणार आहोत. तर हे बघा, आता आपण छान असे पराठे आता आपले तयार होत आहे. तर पहिला बघा आपण हा पोळपाट घेतला, त्याच्यावर नंतर हा कपडा त्याच्यावर टाकला आणि हे बघायचं हाताने छानसे असे हे करायचे, सगळीकडे थापायचे. झटपट खायला आणि झटपट नाश्त्याला असे चांगले स्वादिष्ट असे मस्त पराठे आज आपण बनवत आहोत. ते बघा किती पातळ आणि टेस्टी असे. कोथिंबीर आणि बाजरी मेथीची भाजी ही आरोग्याला खूप चांगली असते, रक्तवाढीसाठी. आपण पराठेच बनवू. धपाटे बोलतात. हां, धपाटे बी बोलता याला आणि पराठे बी बोलतात. तर हे बघा, असे बेलायचे म्हणजे काय, वळायचे. आता काही लोक बेलायचे म्हणतात, थापायची. थापायचे म्हणतात. तर ह्या पद्धतीने आपण थापत आहे. सातारा साईडला अशा प्रकारे थापतात. तर हे असे पराठे सातारा साईडला, आपल्या नगर साईडला खूप बनवतात घाईच्या गडबडीमध्ये. तर हे बघा अंदर, आता हे बघा असं धरलेला आहे तो पराठा. आता बघा मस्तपैकी याच्यावर, तर हे बघा कसा आपण टाकलेला आहे. हे बघा, ह्या पद्धतीने असा हे पराठे, असे सर्व पराठे ह्या पद्धतीने आपण करणार आहोत. मैत्रिणींनो, तेलाचा हात बी लावायचा. आता याच्यावर आपण असं तेल छानसं असं टाकलेलं आहे. आता ते समजा खालून चांगले शिजतात आणि वरून चांगले भाजल्याने जातात. त्याच्यावर असं प्लेट वगैरे आपण ठेवून द्यायची, म्हणजे पराठे एकदम छान असे बनतात. हे बघा, आता आपण दुसरा पराठा असा छानसा आता बनवत आहोत. पहिला आपण शेकायला ठेवलेला आहे. आता हे बघा, या पद्धतीने असा पिठाचा हुंडा घ्यायचा, असे पूर्ण असे थापायचे. हे बघा, तर या प्रकारे असे सर्व पराठे असे छानसे असे मस्त थापून घ्यायचे, गोल येण्यासाठी चौ बाजूनी, म्हणजे बारीक काठ त्याचे दाबल्या जातात. मध्ये बी पूर्ण दाबावं लागतात. ते चारी साईडने दाबायचे, थापायचे. तेच ते असे पराठे. एक वेळेस आपण छान असे हे पराठे, या पराठ्यासंग हे बी खूप छान लागतं, लोणचं किंवा आपली टमाट्याची चटणी असे खूप छान लागते. तर आता बघा आपण हा पराठा तयार झालेला आहे. दुसरा तव्यावर ठेवलेला तो बघूया. हे पहा किती छान असा मस्त पराठा. हे पहा असं छान असा भाजायचा चव बाजूने. गरमागरम असे छान पावसाळ्यामध्ये पराठे खायला, मुलांना शाळेमध्ये न्यायला टिफिनला, किंवा आपण कामाला असलं तर डब्याला न्यायला झटपटीच्या काळ्या हे पराठे तयार करून खायला गरमागरम पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात. कारण पावसाळ्यामध्ये भाज्यांचं सीजन असतं. काय काय तर हे बघा, आता आपण पुन्हा दुसऱ्या साईडला उलटत आहोत. एक साईड आपली छान अशी भाजलेली आहे. आता ही दुसरी साईड आपली मस्त भाजत आहे. तर हे बघा, चव बाजून छान असं शेकत आहे. तर आता हा पराठा आपला तयार होतोय गरमागरम असा. तर असं सगळ्या चव बाजूने असं शेकला पाहिजे.
हे पासा जाळीदार आणि चव बाजूने शेकायला पाहिजे, तर तो खायला छान लागतो. कुरकुरीत आणि खमंग असा छान खरपूस भाजायचा थोडा. तर ह्यो बघा आपला गरमागरम पराठा आता तयार झालेला आहे. तर चला आता आपण लोणच्या बरोबर छानसा आता खाऊया. तर बघा या पद्धतीने सर्व पराठे असे तयार करायचे. तर चला मैत्रिणींनो, बघा असे पराठे तयार करा. तुम्ही खा, इतरांना बी चारा. साधे आणि सोपे जाळीदार मस्त असे छान पराठे. चला मी लवकरात दुसरी रेसिपी उद्या घेऊन येत आहे. साधे आणि सोपी आपली पराठे काय ग? धान्याचे मेथीचे पराठे 3 धान्याचे. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, बाजरी गव्हाचं पीठ आणि चण्याच्या डाळीचं पीठ. तर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली. तर असे 3 धान्याचे, कोथिंबीर आणि मेथीची भाजी. तर 3 धान्य आणि मेथीची भाजी आणि कोथिंबीरीचे आणि मेथीचे हे पराठे साधे सोपे आपल्या गावाकडचे. तर आज बघा हे बनवले आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधे सोपे आपले मेथीचे पराठे.